तस्य केशव स्थितिं की प्रभासेत किमासीत रजेत किम. देवा हा स्थिर प्रज्ञ तुम्ही आतापर्यंत सांगत आहे, तर हा कसा आहे तो मला समजावून सांगा. मला अजून बरोबर तो समजणार नाही आहे. स्थिर प्रज्ञाचे लक्षण कसे आहे, तो कसा राहतो, तो कसा म्हणजे त्याचं वागणूक आहे आणि तो कसा हा काळ क्रमणा करतो, त्याच्याबद्दल मला थोडीशी माहिती द्या. स्थिती प्रभासेत किमासीत रजेत किम. श्री भगवान वाच. आता त्या अर्जुनाने प्रश्न केला तर तेव्हा प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. आणि म्हणून प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तु दोच्यते. पहा म्हणे सर्वप्रथम तो अंतरात्म्यातून संतुष्ट असतो. असं नाही की भाजीमध्ये मीठ नाही, तो म्हणून दाखवत नाही की मला मीठ नाही, तो जसा आहे तसं खाऊन घेतो. त्याला असं वाटत नाही की बा मला आसन नाही बसण्यासाठी, तो खाली बसून जातो. कारण की तो समत्व बुद्धीचा व्यक्ती आहे. जो अगर माणसाने ठरवलं ना की बा आता माझ्याकडे पैसा नाही काही नाही, पण मी चहाची टपरी टाकून जर आपलं जीवन काढतो मोठं तर काढू शकते. काही जरुरी नाही तुम्हाला म्हणजे मोठं हेच भेटलं पाहिजे, आपलं समाधानी पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीचा हा व्यक्ती आहे. म्हणून तो सर्वात पहिले आपल्या मनाला कसं स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. इकडे पळू नको तिकडे पळू नको. मग सांगितले तुम्ही काही नाही म्हणजे दुकान बंद ठेवलं तरी हा तुमचा म्हणजे धर्मासाठी वेळ देणं म्हणजे हा सर्वात मोठा. आपल्या घरी पूजा चालू आहे, आपण इकडे भटकलो, हे कमाई तुमची कधी होणार, परंतु ही कमाई कधीच नाही होणार. माहिती आहे का, या परमेश्वरला फक्त आपला वेळ पाहिजे. हा आपण देऊ शकत नाही. आपण लोकांना वेळ देतो, मोठे मोठे VIP लोक आले का नाही आपले सगळं काम नाही जोडून देतो, पण आपण देवाच्या भक्ताला VIP म्हणत नाही, आपण देवाला VIP म्हणत नाही. कारण आपल्याकडे जे सांगण्यासाठी आलेले आहे ते परमेश्वराचे भक्त आहेत आणि ते परमेश्वराचं निरूपण करतील, ते कुठेतरी आपल्याला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न. वारंवार नाही होते ह्या सर्व काही गोष्टी. म्हणूनच आपल्याला म्हणजे काही गोष्टी म्हणजे मला आवडते या गोष्टीचा. धर्माचं जेव्हा गोष्टी सुरू राहते ना, तर जेव्हा आपल्याला परमेश्वर 4 ज्ञान देतो, शाब्द, अपरोक्ष, सामान्य आणि विशेष. आणि जेव्हा आपण विशेष याच्यामध्ये जातो ज्ञानामध्ये, त्यावेळेस माहिती आहे का फक्त परमेश्वराचा फक्त एक आडवा पडदा असतो आणि आपण देवाला विनंती करतो, देवा तुझ्या स्वरूपामध्ये मला पावन कर. परंतु माहिती का देव करत नाही. काऊन नाही करत माहिती आहे का, हा अभिहरणाचा दोष आपल्या पाठीमागं असतो. कोणता माहिती आहे का, आपण साधू संत दंडोत करत नाही, आपण निघून जातो. नाही पहिले मला काम महत्वाचं, अरे या दंडोत करा, 2 शब्द बोला आणि आई मला तुझं महत्वाचं कामही जातं, म्हणजे हे महत्वाचं. जाऊ शकतो ना तुम्ही, असं नाही काही, पण ते म्हणजे कसं गेलं पाहिजे, काऊन घेत नाही परमेश्वर माहिती आहे का. आरती सुरू आपलेवाले नाही, मला माझं दुकान खुलाचं आहे बा, नाही मला इकडे जायचं तिकडे जायचं आहे, हा अभिहरणाचा दोष आपल्या पाठीमागं असतो. कारण की आपण अभिहर केला ना, साधू संतांचा केला, आरतीचा केला, पूजेचा केला, पाठचा केला, पाठ दाखवते थोडं थांबून नाही आपल्याला मंदिरात जाताना आपण रॉंग साईडवर आहोत, पण तिथून हात जोडू शकता, देवा मी तू दर्शनाला येऊ शकत नाही, इथूनच दंडवत करतो. म्हणजे हा काय माहिती आहे का, हा अभिहरणाचा दोष आहे, हा आपला चुकून जातो. आणि म्हणून देवाने जेव्हा याला सांगितलं का हा स्थिर प्रज्ञ असा असतो बा म्हणून नाही का, दुःखेश्वनोद्विग्न मना सुखेशु विगतस्पृह. दुःख आलं मग आता कसं करायचं, खूपच संकट आलं, आता देवा आम्ही कसं करू असं नाही करत तो, असा एकदम उद्विग्न नाही होत. आणि सुख आलं का तू कुठं डोक्यावर ठेवू, कुठं नाचू, कुठं का करू बा, याले बोलव त्याने बोलव, आता जेवण करायसाठी म्हणजे एवढं मोठं आनंदाचं. म्हणजे हा काय माहितीये का, अशा बुद्धीचं राहते. म्हणून सुख दुःख समा आले या बसा सर्व शांतीने बोला. दुःख असलं तरी नाही मी ठीक असं मी खुशच आहो, देवाच्या कृपा माझ्याकडे काहीच कमी नाही. म्हणजे हा काय माहितीये का, हा समत्व बुद्धी योगाचे लक्षण आहे. आणि मग या सर्वत्रानभी स्नेह असतं प्राप्य शुभाशुभम. तो सर्वांसोबत त्याचा स्नेह आहे, असं नाही का माझा हा विरोधी आहे तो विरोधी आहे, कोणासोबतच नाही आहे तो सर्वसोबत. आणि असाही विचार करत नाही की हा शुभ आहे अशुभ. आपण विचार करतो हा आजचा दिवस चांगला नाही बा, असं नाही. तो कसा माहिती का, शुभ अशुभ त्याला दोन्ही समान आहे, तो हा विचार करत नाही. अशा म्हणजे विचाराचा जो व्यक्ती आहे तो कोणता आहे, तो समत्व बुद्धी योग आचरणारा व्यक्ती आहे. नाविनंदिन दृष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता यदा सहरते चायम गुरुमुंगाणि व सर्वश इंद्रियाणेंद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. असं विचार करा, मन आहे ना आपलं, किती मन तरी काय, मन कसं आहे, अस्थिर आहे. मन अस्थिर ज्या पद्धतीनं वीज एका ठिकाणी कडकते ना 5 मिनिटात इकडे तर 5 मिनिटात पुन्हा कोपऱ्यामध्ये राहते, असं आपलं मन आहे. असा विचार आपला वाला. आपण जेव्हा बुद्धियोग आचरत आहोत आपल्या मनात साहजिकच हा गोष्टी येणार ना, त्यामुळे स्थायी बुद्धी नाही. आपण हो म्हणतो ऐकतो सगळं काही करतो,
पण वेळ असंच आहे आपलं मन की आपलं मन जाते. मग देवाला त्याला विचारायला ना, मग देवाला एक उदाहरण द्यावं लागलं. कोणाचं उदाहरण दिलं माहिती देवाला? हुरमुंगाचं. हुरमुंगा कशाला म्हणते? हुरमुंगा कासवाला म्हणते. ज्या पद्धतीने कासवावर जेव्हा संकट येते तर कासव आपले हात पाय मुंग का करते? आतमध्ये टाकून देते. काऊन टाकते माहितीये का? हे कृष्णा नाव लक्षात ठेव कासवाचं. हुरमुंगा. तो का करते माहितीये का? हे पूर्ण भीतीच्या मारे सर्व. तशाच पद्धतीने हा कोणाचं लक्षण सुरू आहे? स्थितप्रज्ञाचं. ज्या वेळेस याला वाटते की आता माझ्यावर असं भयंकर संकट येणार आहे, त्यावेळेस तो परमेश्वराचा आश्रय घेतो. त्यावेळेस त्याला असं वाटते की आपल्या समोर आता परमेश्वराचा, आता आपण भजन कीर्तन करत आहोत की असं संकट आलं, जसं म्हणजे पुरुषाला स्त्रीचं संकट आहे आणि स्त्रियाला पुरुषाचं संकट आहे, तर तो काय करतो? आपले सर्व इंद्रिय काकतमध्ये म्हणजे कंट्रोलमध्ये करून, म्हणजे काहीही केलं तरी माझं त्या व्यक्तीवर मन गेलं नाही पाहिजे, काहीही करून माझं मन परमेश्वरावरून म्हणजे गेलं नाही पाहिजे, म्हणून तो इतका म्हणजे निग्रह करून राहतो की जेणेकरून त्या कासाचं उदाहरण श्रीकृष्णाने दिलेलं आहे. तो जेव्हा संकटाचा आवाज झाल्यानंतर आपले सर्व अवयव आतमध्ये घेतो, तशा पद्धतीने या स्त्रीपदाला पण लक्षण असते की आता समोर आपल्याला संकट येणार आहे आणि कसं त्याचा पाळ करायचा आपण, ही क्षमता त्याच्यामध्ये येते. कुणामुळे? त्या स्त्री. आणि कशामुळे येते माहिती आहे का? तो हा निग्रह करत आहे म्हणून ही क्षमता त्याच्यामध्ये परमेश्वर निर्माण होते. विषयामि निवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोपस्य परं दृष्ट्वा निवर्तते यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य पश्यत इंद्रियाणि प्रमातीनि हरन्ति प्रसभं मन. आणि म्हणूनच हा आपले सर्व मनाला का करू शकतो? प्रसन्न चित्त ठेवू शकतो. आपल्या संकटाचं पण हरण आपण स्वतःच करू शकतो. तानि सर्वाणि संयम्य युक्तासित मत्पर वशीयसि इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आणि असंच इंद्रियावर आवरण घालणारे लोक कोणताही गड जिंकू शकतो. कोणताही गड. कारण की जो सर्वात मोठी कठीण गोष्ट काय माहिती का? आपल्या इंद्रियावर आवरण घालणं. आपला जीव सर्वात मोठं म्हणजे आपल्याला गड्ड्यात पाडणारे इंद्रिय जे आहे ते कोणते माहिती का? जिव्हा इंद्रिय. त्या चव आपल्याला कुठे घेऊन जाणार गड्ड्यात सांगता येत. सर्वात मोठं इंद्रिय जे आहे जिव्हा इंद्रिय धरली, जिव्हा इंद्रिय धरली आहे, सकाळी इंद्रिय धरली होती. जो वाणीला टाकून पकडू शकते तो सर्वच इंद्रिय आपोआपच काबूत आणू शकते. आणि एक आलं की ते सपा त्याच्या पाठीमागच घुमणार आहे. मी चांगला अनुभव घेतला वाणीवरून. बहुत काय अनुभव घेतला वाणीवर. तानि सर्वाणि संयम युक्तासित मत्पर वशीयसि इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. असा हा आपल्या इंद्रियाले आपल्या कंट्रोलमध्ये ठेवून हा जगामध्ये प्रतिष्ठित व्यक्तीचं मान मानला. तुम्हाला माहिती आहे साधू संत लोक काही खूप चांगल्या याच्यावर पोझिशन कशा माहिती आहे का? कारण की त्यांनी आपल्या इंद्रियावर कंट्रोल केला, त्यांनी आपल्या जिभेवर कंट्रोल केला, त्यांनी आपल्या सर्व इंद्रियावर कंट्रोल करून ते पद प्राप्त केले आहे, म्हणून ते प्रतिष्ठेला पावलेले. ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषु उपजायते संगासन जायते कामो कामात क्रोधोभिजायते. आता पहा, आपण जर माहिती आहे का सर्वात मोठं जे इंद्रिय जे आहे ते आपलं कसं आहे? जिव्हा इंद्रिय सर्वात घातक इंद्रिय. चव लागलं चवसाठी माणूस कुठे करते, काही करते, कशी करते. हा, तर मग आता याने जर कंट्रोल करायचं राहिलं तर सर्वात पहिले आपल्या इच्छेला मारावं लागतं. कारण की काम आपल्याला काका नाही करायला, कुठं नाही. काम इच्छा सर्वात मोठी म्हणजे गड्ड्यात पाडणारी. म्हणून आपल्याला इच्छेलाच करायला लागते, माहिती मारायला लागते. आणि मग अगर आपण कामाच्या पाठीमागे धावू, लोक नाही म्हणजे पूर्णच करायचं आहे, म्हणजे पूर्णच करायचं काय करून माझी इच्छा पूर्ण झालीच पाहिजे. काय मूर्ख लागते. देव म्हणते मला नाही पाहिजे तुझ्याकडून द्रव्य, मला नाही पाहिजे खानपान, नाही विद्यालयाशिवाय राहिलाच नाही देव तुम्हाला. आज तुम्ही याच्या नरकात जाशील ना. पण ते नाही 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 मला देवासाठी करायचंच आहे. देव नाही म्हणत नाही. अरे नाही तू मला स्मरण करणं मला तेवढे खूप काफी आहे. नाही नाही तुझ्यासाठी करायचंच आहे. त्याच्यामध्ये तू कुठं बी जाणार काय बी करत. अरे याचं पात्र सांगा, पण ते जीवाला लागून का देवाला लागत सांगा. नाही म्हणताय तरी पण हे कशामुळे आहे माहिती आहे का? हे आपण नाही देवानं असंच सांगितलं आपल्याला असंच करायचं. अरे बाबा देवानं साधं निरूपण केलं. तुमच्याकडे चटणी भाकर आहे, देव त्याच्यात संतुष्ट आहे. तुमच्याकडे आहे, देव त्याच्यातही संतुष्ट आहे. लोक देवाच्या नावाखाली बहुत चपात्या करायला लागले. बहुतच म्हणजे अति. काही लोकांनी तेवढा धर्म आचरण नाही होत बिचारे, पण त्याच्यापेक्षा 10 पट्टे दिन नाही का त्याला नाही एवढं कठीण. देव म्हणते मी तसा नाही आहे.
माझं स्वरूप वेगळं आहे, माझं ज्ञान वेगळं आहे, मी वेगळा आहो. मी फक्त तुम्ही याच्यातून अलग काढून फक्त तुम्ही माझं 5 गाठ्या करा, माझं फक्त ज्ञान करून फक्त लागत नाही. मी तेवढ्यात संतुष्ट आहो तुमच्यावर. नका तुम्ही बिनफालतू स्वयंपाक एवढे मोठे करत बसा. अग्नी जाळतं का? साधी गोष्ट आहे का? अग्नीमध्ये एवढे सूक्ष्म जंतू आहे. आता मी बोलत बी आहो ना, माझ्या आजूबाजूला एवढे किडे आहे, त्याची माहिती आहे का? माझ्या बोलण्याने सुद्धा माहिती त्या लोकांना त्या किड्याला त्रास होतो. म्हणून अति बोलणं बी चांगलं नाही. सर्व गोष्टी आपण जर याच्यामध्ये केल्या तर मग त्याच्यासाठी फळ श्रेष्ठ मिळते आपल्याला. आता इथं देवानं सांगितलं तर फक्त बिना फळाची अपेक्षा करता कर्म करा. आता मी बी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला काहीतरी 4 गोष्टी समजल्या पाहिजे, ज्ञान झालं पाहिजे बा. अशा धावपळीच्या जीवनातून तुम्ही थोडंसं मोकळं होऊन म्हणजे एकांत आपली स्थिर बुद्धी ठेवण्यासाठी तुम्ही स्मरण चिंतन करा. परमेश्वराने सांगले ध्यानाकडे वळण्याचा प्रयत्न करा. हाच तुमचा असा बुद्धियोग आहे. भटकलेली बुद्धी जागेवर राहणार. हा जसा गीता युद्धभूमीवर अर्जुना जरी निरूपण केले, पण तो फक्त एका व्यक्तीसाठी नाही गेली, तो सर्व जनतेला उपदेश देण्यासाठी केलेली आहे. की तुम्ही असा तुम्ही भटकले, तुम्ही दुःखी झाले, तर हा उपदेश जेणेकरून तुम्ही दुःखात पडणार. प्रसादे सर्व दुःखानां हानिरसः. हा जीव जो आहे ना, हा काम वाचण्याच्या माग पुढे करतो माहिती आहे का? या इतका धावतो मग इच्छा पूर्ण नाही झाली, मग कुणाचा जीव घेऊन टाकतो. नाही दिला आजकाल असं होऊन राहिलं, माय बापाने मोबाईल नाही घेऊन मोबाईलसाठी जीव चालला नाही. तर मागच्या वेळेस आम्ही वाटणसाठी गेलो, तिथं शाळेतल्या एका लहानच्या पोरांचा केलं आपल्या मास्तरींचा गळा कापून टाकला. कायसाठी माहिती आहे का? खिचडीसाठी. हे काय माहिती आहे का? हे इच्छा आहे. आपण इच्छेच्या पाठीमागे धावू तर आपण टाकून माहिती आहे का? इच्छा नाही पूर्ण झाली तर मग हो आम्हाला आम्ही अटेंड करत होतो ना, थांबताच नाही आला. तसं नाही रे. आचरण आई वडील तसा मुलगा निघला, क्रोधात भवतीचा मोह, समोहात स्मृती विभ्रम. आपली बुद्धी जी आहे ना, काम करणं नाही तर सोडून देते. चांगलं वाईट विचार करणं सोडून देते. ते पुराण केलं तर कारण की त्याला म्हणजे त्याचा उपज आहे ना, समजच नाही. पण आजकाल समजदार लोक बी काय काय अशा गोष्टी करून राहिले की जे माहिती आहे का तुमच्या, अरे एवढा चांगला माणूस असं करून राहिला, म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण त्याच्यापासून काहीतरी शिकत आहोत बा. 10% जगात आता चांगली 10% लोक वाचले जगात. आणि म्हणून स्मृतिर्भ्रंशात बुद्धिनाश. अनेकदा आपली स्मृतिर्भ्रंश झाली का बुद्धिनाशात प्रणश्यती. आपला विनाश होणं निश्चित आहे, म्हणजे राग द्वेष वियुक्तेषु विषयानिंद्रियशरणात्मवेशर विधेयात्मा प्रसादामध्ये गच्छती. म्हणून तुम्ही काय करा की आपलं मन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला भक्तीचा आश्रय घ्यावा लागतो. आपल्या हे विषय इंद्रिय आहे, त्या विषय इंद्रियाला तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशो बुद्धिर्पर्यवतिष्ठते. नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चा युक्तस्य भावना न चा भावयत शांती रश्यन्तस्य कुतः सुखम. सांगा, तर तुमची बुद्धी स्थिर नाही राहणार, तुमचं मन कुठून सुख राहणार, खुश राहणार आहे ना. पहिले बुद्धी स्थिर राहणं लागेल ना आपल्याला. समजून घ्या, घरामध्ये थोडासा कलह आला, आई वडिलाचे भांडणं झाले, ते झाले, आपल्याला असं वाटतं कुठेतरी बाहेर पडावं, पाठला जावं, खरा खावं, नाही दारू पिऊन नाही का आपल्या बुद्धीला सुद्धा करून ठेवा, हे विचार येते का माहिती आहे का? त्याच्यामुळे येते. कारण की आपल्या घरी वातावरण बी भक्तिमय पाहिजे, थोडंसं विचार होतं पाहिजे, नाही बा आपला मुलगा आहे, जवान आहे बा, तर आपण त्यांच्यासमोर भांडण नाही केलं पाहिजे. आपले जे मन मस्त आहे ते पोरगं बाहेर गेल्यानंतर तुम्ही भांडा. कारण की हे समज तुमच्यामध्ये येण्यासाठी का पाहिजे माहिती आहे का? त्या समज बुद्धीचं आचरण तुम्हाला घ्यावं लागेल. कारण की तुम्हाला भांडण करता येते, अजून कोणत्याच्या घरी भांडण होत नाही. आम्ही साधू संतही भांडण करतो, पण अशी आमची भांडण चव्हाट्यावर नाही आहे. भांडण कुठे आहे माहिती आहे का? जिथं माहिती आहे की 4 लोक नाही आहे. आणि कसं भांडण बसलं पाहिजे, गोडीचं असलं पाहिजे, असं तेरी मेरीवर असं कॉलर पकडून असं नाही. भांडण मी गोडीत राहिलं पाहिजे. थोड्या वेळानंतर जसे गोट्यातले बाया एकामेका गाया जे आहे बैला एकामेकाला ढोसं मारते, पुन्हा जाऊन खुशीला खुश लावून झोपते. देवाला सांगितलं असंच राहा तुम्ही, राहिलं पाहिजे. एकी कोटीचे बैल भांडती झंझती परी कुशीसी कुस लावून बैसती, असं तुमचं भांडण पाहिजे ना. की असं नाही वाटलं पाहिजे का पोरगा बिचारा नाही का सोडून आपला चालला 10 रुपयासाठी चाललाय, असे आश्रय घेतले पाहिजे. चालाय का पोरीच्या मागं, मग ते मायबापच असे आहे ना, मी का करू असं होणार. पशु पक्षी हे लोक आहे,
पण मनुष्य जन्माला येऊन मनुष्याला ज्ञान नाही आहे, नाही, बरोबर आहे. स्वार्थी. त्यांनी आपले धर्म सोडले नाही मनुष्य. इंद्रियाणां विचरतां मनोन विधीयते तदस्य हर्तिं प्रज्ञा वायुर्नाम मंबसि तस्मादस्य महाबाहो निगृहीतानि सर्वश इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो म्हणे. मग हा जो व्यक्ती आहे आता आचरण पहा कसं आहे. ज्या वेळेस सर्व लोक झोपते पहाटे 3 वाजता 4 वाजता मस्त लोक खाऊन पिऊन टन्न झोपून राहते, त्यावेळेस माझा भक्त काय करतो माहिती का, उठून माझी उपासना करतो. नाही बा माझे देव जागलेले आहे बा, मी या टायमावर परमेश्वर कसं सत्वस्थ काळ, त्या सत्वस्थ काळामध्ये परमेश्वर सर्व जीवाचं चिंतन करते की कोण व्यक्ती का करताय कोण नाही. जेव्हा लोकांच्या झोपण्याचा टाइम असते त्यावेळेस हा का करतो माहितीये का, परमेश्वराच्या साधनेमध्ये आपला काळक्रमण करतो. आणि लोक जेव्हा 7-8 वाजता उठते तेव्हा तो का करते आपली विश्रांती. म्हणून याचं खानपान वेगळं, याचं झोपणं वेगळं, याचं उठणं वेगळं. कोणाचं, हा समत्व बुद्धिवाल्याचा योग आहे. आहार आणि विहार. म्हणून आपूर्यमान अचलं प्रदिष्टं समुद्रमाप प्रवशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रवशन्ति सर्वे शांती वाप्नोति न कामी. तर देवानं समुद्राचा दृष्टांत दिला श्रीकृष्ण. ज्या पद्धतीनं समुद्र आपली मर्यादा ओलांडत नाही. कोणती मर्यादा ओलांडत नाही, नदीमध्ये एक दुसरी नदी मिळून या पटकन पूर येते, पण समुद्राला 10 नद्या येऊन मिळू द्या आपली मर्यादा तो ओलांडत नाही. त्याच्यामध्ये सर्व सामान्याचं काय असतं माहिती आहे का, एक म्हणजे स्थिरता त्यानं सागरासारखं एक स्थिरता त्यानं अशी बनवून ठेवलेली आहे का 10 नद्या जरी तिथे येऊन मिसळल्या तरी तुम्हाला त्याच्यामध्ये सामावणार आहे. मग तुम्हाला पण कसं बनावं लागेल माहितीये का, असं सागरासारखं तुम्हाला तुमचं मन बनवावं लागेल की याच्यामध्ये 10 लोक येणार, 10 लोक तुम्हाला कोणी चुगल्या सांगत, कोणी तुम्हाला चांगलं बोलत, कोणी तुम्हाला मनात दोष लावून बोलत, पण तरी तुमचं मन कसं पाहिजे, नाही मी कोणाच्या मनाचं नाही आहे. जो परमेश्वरानं मला जो परमेश्वरानं मी जो साधक बनला त्या साध्याचं आचरण करणं माझं कर्तव्य आहे. तिथपर्यंत पोचायचं आहे. ते छोटे मोठे उतार चढाव येतच राहणार. मग तो याच्यामुळे तो विषय नाही होणार, त्याची बुद्धी कधी ढासळणार नाही, कोणी काही सांगणार नाही, कोणी कशाला नाही, तो त्याचं कर्म करणार मग मी माझं कर्म करणार, अशी बुद्धी देवान म्हणून या समुद्राचं सुद्धा त्याच्यामध्ये विहाय कामन्य सर्वान कुमाश्चरति निष्क्रिय निर्मो निरंकार शांतीमध्ये गच्छती. आता हा का करतो माहिती का, निर्मोह. याला कशाचा मोह नाही, कोणत्याच गोष्टीचा मोह नाही. आपल्याला तरी काहीच ना काहीच राहायचं. त्यामध्ये मला जास्त फुलाचा बिलाचा माय मोह आहे, करायचे डंप करायचे म्हणजे मग म्हणजे कोणाला त्रास येत असं एवढं काच्या बैल ठेवायची फजिती आहे, जागा नाही असं नाही का, पण नाही चाललंय फुलं म्हणजे त्याला कोणताच मोह नाही. निर्मोह निरहंकार. तो कसा माहितीये का, निरहंकार. त्याला अहंकार सुद्धा नाही आहे. माझ्याकडे एवढं धन संपत्ती आहे, एवढं वैभव आहे बा, मी 10 लोकांना देऊन खाऊ शकतो, पोजून खाऊ शकतो. त्याला माहित आहे का, निर्मोह निरंकार. तो कसा आहे, अशा पद्धतीचा तो व्यक्ती आहे. शांतीमध्ये गच्छती. आणि त्याच्याच ठिकाणी काय माहिती आहे का, शांती आहे. खरा शांतीचा स्रोत जो आहे तो त्याच्याजवळ आहे, मला त्याच्याजवळ भेटत, त्याचा आपल्याजवळ काही भेटणार नाही ठेवायला. आणि जर तुमच्या ठिकाणी जर तसा योग तुम्हाला जर प्राप्त करून घ्यायचा आहे, तुम्हाला असं आचरण करायला लागत बा, जसे देवानं इथं सांगितलेलं आहे. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्यू मोहती. आता माहितीये का, हा असा बुद्धी योग आचरता तो कोणत्या स्थितीत जातो माहितीये का, ब्राह्मी स्थिती. पुढे जातो ब्राह्मी स्थिती. तिथं गेल्यानंतर मनुष्य म्हणजे त्याला भूक जाणवत नाही, त्याला ताण जाणवत नाही, त्याला गरम जाणवत नाही, त्याला थंड जाणवत नाही, अशा स्थितीला तो काय होतं माहितीये का, प्राप्त. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्यू मोहती. एकदा झाली तिथून तो मोकळा होऊ शकत नाही. स्थित्वास्यामंत कालेपी ब्रह्म निर्वाण मृच्छती. तेच ब्रह्म म्हणजे ब्रह्मपदाला प्राप्त करून देणार ते काय आहे, हे एक साधन आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही हे ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घेऊ शकता जर तुम्ही असे आचरण केले. आता इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्पणमस्तु. सांख्ययोग नाम द्वितीयोध्याय. असा हा सांख्ययोग म्हणजे ज्ञान योग. दुसरा अध्याय